विधवा महिलेच्या पदरी नवरा गेल्याचं दुःख असतं, परंतु पूर्वी तिला तिचं आयुष्य नव्यानं सुरू करण्यासाठीही प्रचंड संघर्ष करावा लागायचा। दुसऱ्या लग्नाचा तिनं विचार करणं तर घोर पाप मानलं जायचं, परंतु आता मात्र विधवा विवाहाला समाजाकडून बऱ्यापैकी पाठिंबा मिळतोय। शिवाय महिलाही समक्षपणे आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करतायत, अशीच एक घटना समोर आली आहे। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर सोलापूरच्या एका तरुणानं समाजापुढे आदर्श निर्माण केला। दादा गेल्यानंतर त्यानं आपल्या विधवा बहिणीशी लग्न केलं आणि तिच्या मुलाला म्हणजेच आपल्या पुतण्याला आयुष्यभर बापाचं प्रेम देणार अशी शपथ घेतली आहे। त्याच्या या निर्णयाचं जिल्ह्याभरात कौतुक होत आहे। सोलापूरच्या नीलमनगर भागात ही घटना घडलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार विजय कुमार यांचं लग्न झालं होतं। एके दिवशी तो मित्रांसोबत बाहेर गेला। टाकळीजवळील नदीत अंघोळ करत असताना त्याचा बुडून मृत्यू झाला। त्याच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच होती। घरातला मोठा मुलगा गेला, त्यामुळे त्याच्या कुटुंबावरती जणू दुःखाचा डोंगरच कोसळला। त्यानंतर त्याचे वडील ज्ञानेश्वर यांनी त्यांची पत्नी आणि त्याच्या 4.5 वर्षाच्या मुलाचा सांभाळ केला, परंतु त्या दोघांच्या भविष्याची चिंता त्यांना भेडसावत होतीच। त्यांनी आपल्या मनाची घालमेल मित्र श्रीशैल नवले यांच्याकडे व्यक्त केली। नवले यांनी त्यांना तुमच्या सुनेचं लग्न तुमच्या धाकट्या मुलाशी लावून द्या असा सल्ला दिला। पुढे समाज काय म्हणेल हा प्रश्न होताच। लोक हसतील म्हणून ज्ञानेश्वर याबाबत पाऊल पुढे टाकायला घाबरत होते, मात्र कुटुंबातील इतरांनी त्यांना समजावलं। भविष्याच्या दृष्टीनं हा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं। त्यानंतर सुनेच्या आईवडिलांशी संपर्क साधून त्यांनी तिच्या पुनर्विवाहाचा मुद्दा त्यांच्यासमोर मांडला। त्यांच्याकडून होकार मिळाल्यानंतर मुहूर्त पाहून 30 जून रोजी धूमधडाक्यात दोघांचा विवाह सोहळा पार पडला। या विवाहाला सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळींनी हजर राहून वधूवरास आशीर्वाद दिले। ज्ञानेश्वर यांचा धाकटा मुलगा नागेश यानं आपली सगळी स्वप्न बाजूला सारून वहिनी आणि पुतण्याला नवं आयुष्य दिल्यामुळे सर्वांनी त्याचं कौतुक केलंय। हे अनोखं लग्न लोक पाहतच बसले। एवढ्या मोठ्या मनाची माणसं आजही जगात आहेत हे पाहून ते भारावले।